नमस्कार. आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज माता पार्वतीचं जे रूप आहे ते शैलपुत्री आहे. तरी यामागची नेमकी काय आख्यायिका आहे हे आज आपण जाणून घेऊया. माता पार्वतींच्या माहेरी म्हणजेच दक्ष प्रजापतींच्या घरी एक दिवस खूप मोठा यज्ञ असतो. तेव्हा तिथे सगळ्या देवी देवतांना आमंत्रित केलं जातं, पण माता पार्वती आणि महादेवांना काही आमंत्रण नसतं. पण माता पार्वती महादेवांकडे जातात आणि म्हणतात की माझ्या माहेरी आज एवढा मोठा यज्ञ आहे, आपल्याला निमंत्रण नाही आहे, तरी पण मी जाऊ का? पण महादेव तिला म्हणतात की जिथे आपल्याला आमंत्रण नसतं तिथे आपण गेलं नाही पाहिजे. पण माता पार्वती काही ऐकायचं नाव घेईना. तेव्हा माता पार्वती त्यांच्या माहेरी जातात. तिथे त्यांची आई सोडून कोणीही त्यांना व्यवस्थित मान सन्मान देत नाही. महादेवांचा म्हणजेच देवींच्या पतीचा ते तिथे अपमान केला जातो. हे माता पार्वतींना काही सहन होत नाही आणि त्या स्वतःला अग्निकुंडामध्ये प्रज्वलित करून आपल्या प्राणांची आहुती देतात. हे सगळा घडलेला जो प्रकार आहे तो महादेवांना समजतो. महादेव खूप क्रोधित होतात आणि जो यज्ञ असतो तो सगळा विस्कळीत करून टाकतात. शेवटी नंतर माता पार्वती ज्या आहेत ते त्या पुढच्या जन्मी हिमराजाच्या पर्वतराजाच्या पोटी जन्म घेऊन शैलपुत्री नाव त्यांना पडतं. अशी आजच्या दिवसामागची कहाणी आहे. तरी असं जे माता पार्वतीचं जे रूप आहे ते एका हातामध्ये त्रिशूळ आणि दुसऱ्या हातामध्ये कमळ असं या देवीचं रूप आहे. तरी धन्यवाद.